सो मंडळी आमची आता जर्नी सुरू झालेली आहे, ती म्हणजे आता अलिबागला किमला. सो मस्त एन्जॉय करणार आणि फुल धमाल. तर नक्की बघा आता सगळे व्हिडिओ. सुप्रभात मंडळी आणि गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजले सकाळचे 5:45 आणि मी निघालो आहे परत एका नवीन जागेत आपल्या अलिबागला चाललेलो आहे. आणि अलिबागला मी परत एक नवीन प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आपण चाललो आहोत किमला. थंबनेलवरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि आत्ताच जस्ट मित्रांचे फोन चालूच आहेत, कोऑर्डिनेशन चालूच आहे आमचं. आणि आज परत आम्ही धमाल मस्ती करणार आहोत आणि न्यू प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. त्याचबरोबर तुम्ही मागच्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. चांगले शॉर्ट्सला पण तुम्ही चांगले व्ह्यू देत आहेत, प्लस रील्सला पण चांगला प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम असू दे आपल्या चॅनलवरती आणि माझ्यावरसुद्धा. तर चला मग आता जास्त काय तर गप्पा मारत नाही, आता बाकी सगळं आपण तिकडे गेल्यावरतीच बघूया. कसे काय प्रॉपर्टी, काय जेवण वगैरे सगळं बघूया. रूम बीम सगळं तुम्हाला दाखवीन मी. आणि यंदा पण रॉ ठेवणार आहे धमाल मस्तीची एक. सो मस्त अशी एक भन्नाट व्हिडिओ तर बनवूया आपण. तर चला माझ्याबरोबर किमला आता. सो म्हणजे मी आता पोचलेलो आहोत ते म्हणजे 4 रस्त्याला आपला पिकअप पॉईंट आहे. आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो, समोसा घेतलेले आहेत, आपले मित्र आहेत. हॅलो एव्हरीवन, हाय मंडळी. फायनली आपण पोचलो ते म्हणजे आता किमच्या वूड पॅराडाईज या कॉटेजमध्ये. आणि आपण आता एंटर केलेलो आहोत. तर बाहेर मस्त पाऊस पडतो, थंडगार वारा आलेला आहे, सगळीकडे पूर्ण हिरवागार झालेलं आहे. आणि तुम्हाला मी आता रूम्स दाखवतो, रूम्स कशा आहेत. आणि म्हणजे त्याच्याने आपण पर रूममध्ये 3 जण तरी आरामात झोपू शकतात, विथ AC आहेत. आणि दाखवतो तुम्हाला रूम. चला माझ्याबरोबर आतमध्ये. सो असं एंटर केली 4 रूम आहे तिकडे. सो ही रूम आपण ओपन करू. वॉशरूम वगैरे, गीझर वगैरे, बेड आहे, TV वगैरे आहे. इकडे मी. सो अशी काहीशी रूम आणि हा सुंदर असा हा व्ह्यू, गॅलरी व्ह्यू आहे. सो मस्त आहे, खूप भारी वाटतं एकदम. सो हा बघा, हा असा मस्त विहंग दृश्य, मस्त गाडी आहेत. हा बेसिकली ट्विन बंगलो आहे. सो मंडळी इकडे तुम्ही जर खाली बघू शकता तर इकडे गाडी पार्किंगला पण जागा आहे. सो तुम्ही गाडी बिडी नाही तसं प्रायव्हेट व्हेकलनी तर येऊ शकता. आणि अदरवाईज हा कडक व्ह्यू आहे, म्हणजे एकदम बाप मस्त वाटतं बघा. हा जो समोरचा जो बंगला आहे ना, हा पण आय थिंक सो रेंटवरती देतात ती लोक, पण मोठ्या ग्रुपला देतात. सो तुम्हाला जर काय मोर डिटेल्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला सगळं देईन, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन ॲड्रेस सकट. आपण आता जिथे आहोत तो वूड पॅराडाईजमध्ये. आणि तुम्हाला जो समोर दाखवला तो पण वूड पॅराडाईजचाच एक भाग आहे, तो वेगळा आहे. आणि हे ट्विन बंगलो आहे. सो तुम्हाला जे काही डिटेल्स पाहिजे असतील ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा टाकीन. सो जर कोणाला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता आणि चेक इन करू शकता. आता सध्या ऑफ सीझन आहे आणि इकडनं 10 ते 15 मिनटावरतीच, म्हणजे 10-15 मिनटं जास्त नाही, गाडीने गेलं तर बीच पण आहे. सो बीचचा आनंद पण घेऊ शकता. आणि त्याचबरोबर असं जर तुम्हाला चिल आउट करायचं असेल तर मस्त रिलॅक्ससाठी एकदम खूप छान जागा आहे. आणि आजूबाजूचे आपल्याकडे ठिकाणं पण भरपूर आहेत. सो ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर आता आपण सध्या बघूया मित्रमंडळींमध्ये थोडा टाईमपास करू आणि खाली पण बघू काय जर का भेटते बघायला. चला. मी जसं तुम्हाला आता समोरच्या गॅलरीतून दाखवलेला हाच तो दुसरा वूड पॅराडाईजचा बंगलो आहे. आणि इकडे पूर्ण ग्रुप्स वगैरे ना लोक देतात. सो याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मी तुम्हाला कॉल करावा लागेल आणि विचारावं लागेल. तर तुम्ही बघू शकता हा विहंगम दृश्य. आणि ती समोर जी दाखवली आहे त्या 2 गॅलरीज आहेत. सो हा ट्विन बंगलो आहे.
आणि हा बंगलो आता आपण थोडाफार एक्सप्लोर करूया. आता सध्या मी आहे तर टॉप रूफला आहे, जो टेरेस व्ह्यू आपला. तर आम्ही तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल प्रॉपर्टी एक्सप्लोर करून. तर चला माझ्यावर पहिला आपण खालच्यापासून सुरुवात करूया. तोपर्यंत हा आजूबाजूचा निसर्ग बघा. हा माझा मित्र आहे सूरज, ज्याने आता शूट केलेलं आहे. आणि बघा ही एक रूम आहे. सो हा फर्स्ट फ्लोअर आहे, खुर्ची वगैरे ठेवलेली आहे. आणि इथे आय थिंक सो वॉशरूम असेल. सो ही एकच मोठी अशी रूम आहे, मस्त रूम आहे. आणि मेन म्हणजे सिनिक ब्युटी जाम भारी आहे इकडची, भारी दिसतात सगळं. म्हणजे आता मी आलेलो आहे ते एकदम ग्राउंड फ्लोअरला आहे. आणि माझ्या बाजूला बघून तर हा स्विमिंग पूल आहे, छोटासा असा स्विमिंग पूल आहे. तो आपण पूल पण एन्जॉय करू शकतो आणि त्याचबरोबर इकडचा सिनिक ब्युटी पण. तो दोन्ही आपण एकाच वेळेस एन्जॉय करू शकतो. त्याचबरोबर इकडचा मान्सूनमध्ये जर अलिबागला आलात तर हा पूर्ण तुम्हाला नेचरचा आस्वाद घेते आणि जो सगळ्यात भारी आहे. आणि मी स्वतः आता खूप एन्जॉय करतो आहे आणि मी स्वतः एक नेचर लवर आहे आणि मजा येते, छान वाटते. आपण त्याचबरोबर तुम्हाला रूम्स तर मी दाखवलेल्याच आहेत. तो दोन्हीकडनं एकदम कडक वाटते, एकदम एक नंबर आहे सगळं. सो म्हणजे आता मी आलो ते म्हणजे ग्राउंड फ्लोअरला किचन आहे. सो इकडे नॉर्मली टुरिस्टचं काय काम नसावंच, म्हणजे नॉर्मली दाखवतो तुम्हाला. म्हणजे इथे सगळे खाणंपिणं होईल. फर्स्ट फ्लोअर आहे तो राहण्यासाठी आणि वरचा रूफटॉप आहे तो सिनिक ब्युटी आणि बाकी सगळं जेवण एन्जॉय करण्यासाठी. असं सुंदर असं हे बंगलो, छान आहे, मला तर आवडलं खूप. म्हणजे अजून एक तुम्हाला टिप देईन, जर तुम्ही इथे येत असाल पावसात तर थोडे पाय सांभाळून टाका. जे सरकट आहे, पडायची भीती आहे, सो ते फक्त एक सांभाळून काळजी घ्या. बाकी सगळं ओव्हरऑल एकदम मस्त, एक नंबर आहे. प्रॉपर्टी एकदम ऑसम आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली तर नक्कीच इथे व्हिजिट करा. मला तर खूप आवडली आहे. आणि आता अजून आताशी दिवस सुरुवात झालेली आहे, अजून पूर्ण धमाल मस्ती सगळी तुम्हाला दाखवायची आहे. तर स्टे ट्यून. आणि म्हणजे अजून आपण कंटिन्यू करणारच आहोत. तर चला मग आता काय जाऊया, आता दुसरा तर मजा बघूया. सगळे जेवायला बसलेले आहेत, जेवण झालेलं आहे आणि आता सोलकढी पितोय. हे कसं वाटतं जेवण? जेवण कसं? एकदम कडक आहे, मजा आली. अलिबाग पद्धतीने जेवण केलेलं आहे, खूप छान केलेलं आहे. काकडी खूप छान आहे, गाजर आहे. निसर्गामध्ये चिकन, भाकरी आणि भात आणि त्याच्याबरोबर एक सोलकढी असेल, सगळ्यात संपूर्ण असं जेवण कोकणामध्ये असेल. ओके, छान असेल जेवण. आम्ही सर्व मंडळी खूप जेवलो आणि सोलकडीने आमची डायजेशन प्रोसेस खूप सुंदर झाली. मी म्हणतो 95% लोक ठीक आहे. ठंडा पाणी माँ कसम बेस्ट स्विमिंग पूल है, सबसे बेस्ट छोटा छोटा मजा वाला. ओहो अमरेंद्र भाऊ सुनामी आहे. हो गया पुल खत्म.
तो मंडळी मस्त पूलमध्ये एन्जॉय केलेलं आहे आम्ही आता आणि धमाल आली. दुपारी मस्त जेवण पण झालेलं आपलं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. त्याचबरोबर आपण आता पूलमध्ये मजा केली, रील बनवल्या आहेत. अजून पण तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा. मी तुम्हाला स्क्रीनवरती आपला इंस्टाग्राम लोगो ID देतोच, तर तुम्ही तिकडे फॉलो करू शकता मला. आणि रील आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ट्रेंडिंग रील आहे, सो होप तुम्ही एन्जॉय करत असाल. आम्ही परफॉर्मन्स असा म्हणजे 5 मिनटात बसवलेला परफॉर्मन्स होता तो, पण खूप भारी आहे. नक्की बघा तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती. कैसा लगा आज का पूरा ओवरऑल हॉस्पिटैलिटी बताओ या फिर खाना वाना कैसा था आपके लिए? नहीं, खाना तो बहुत अच्छा था. लोकल में जैसे कि हम लोगों को प्रॉन्स मिला था, तो प्रॉन्स इजीली अवेलेबल नहीं होता है, लेकिन बहुत ही फ्रेश प्रॉन्स मिला. और चिकन का आइटम भी बहुत अच्छा था. खाना तो बहुत अच्छा था, प्लस बीच के बिल्कुल नियर बाई है, तो बीच भी इजीली एक्सेसिबल है. और बहुत अच्छा है, बिल्कुल घर की तरह लगा. और पूल भी बहुत अच्छा है, तो एवरीथिंग इज़ रियली गुड. I will ask, yeah, I will really recommend it, and you should visit at least once. It's a nice place to spend one weekend. सर आपको कैसा लगा? वेज आप खा रहे थे तो आपका हॉस्पिटैलिटी और अदर आपका एक्सपीरियंस कैसा था? मेरा एक्सपीरियंस स्पेशल देखा जाए तो यहाँ पे वुड पैराडाइज में स्वप्निल सर का जो कॉटेज है, प्लस उन्होंने जो स्विमिंग पूल बांधा है, बहुत ही बेहतरीन है. और इतना अच्छा है कि कोई भी बंदा आएगा तो उसे पसंद आ जाएगा. और फूड क्वालिटी द बेस्ट क्वालिटी ऑफ फूड. आई एम वेज, मतलब मैं वेज खाता हूँ, तो वेज के हिसाब से बहुत ही अच्छा फूड था. सो इट्स वेरी गुड नाइस प्लेस टू एन्जॉय. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दिनेश पाटोळे. आम्ही आता अलिबागला आलेलो आहोत, किहिम बीचवर. इथे स्वप्नील यांचं एक फार्म हाऊस आहे. ठीक आहे, त्या फार्म हाऊसवर आम्ही इथे आलेलो आहोत. खूपच छान वातावरण आहे अलिबागचं सध्या किहिम बीचवर, आणि इथली सर्विस खूपच चांगली आहे. रूम्स तुम्ही बघाल तर AC रूम्स आणि खूप छान रूम्स आणि क्लीन रूम्स आहेत. जेवणही अतिशय उत्तम आहे. तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे नॉनव्हेज, व्हेज जेवण दोन्ही इथे तुम्हाला मिळून जाईल. आणि बीच इथं हार्डली जस्ट 10 मिनटावर बीच आहे, जवळपासच बीच आहे. इथलं वातावरण खरंच खूप छान आहे. एकदा तुम्ही नक्की येऊन इथे भेट द्या. धन्यवाद. आणि हा गरम गरम नाश्ता, कांदे पोहे आणि हा असा मस्त व्ह्यू. सो म्हणजे आपला हा व्लॉग मी इथेच संपवतो आणि आपला हा दिवस पण. सो कसा वाटता व्लॉग हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडला तर 3 जणांना शेअर करा. नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ही प्लेस तर मी रिकमेंड करेनच तुम्हाला. 10 out of 10 हॉस्पिटॅलिटी आणि वगैरे बाकी सगळ्या गोष्टी, जेवण वगैरे. आणि किहिम बीचच्या जवळच आहे, सो नक्कीच या. चला, बाय बाय, हॅपी मॉन्सून.